हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल स्वाद रेसिपीज. अलीकडे संक्रांत झालेली आहे. तुम्हालाही गोड व तिळगुळ खाऊन कंटाळा आला असेल आणि तुम्हीही झणझणीत व तिखट अशी रेसिपीच्या शोधात असाल तर चला आज आपण बनवूया चिकनची रेसिपी. अशी झणझणीत व तोंडाला पाणी सुटेल गरमागरम अशी रेसिपी आपण बघूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले मी इथे सुकं खोबरं बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे व आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. मी तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये सुकं खोबरं भाजून घेत आहे. मी इथे हरभरा डाळ वापरत आहे. तुम्ही इथं फुटाणा किंवा फुटाण्याची डाळही वापरू शकता. यामध्ये मी थोडंसं तेल टाकून डाळ भाजून घेतलेली आहे. त्यानंतर मी कांदा भाजून घेणार आहे. मी कांदा बारीक कापलेला आहे. आपल्याला कांदा इथे चांगला वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे आपल्याला खूप कांदा करपून खूप काळाही करायचा नाही आहे, बट चांगला भाजून घ्यायचा आहे. भाजला असेल तेवढा भाजीला रंगही छान येतो व टेस्टही चांगली लागते. त्यानंतर मी ते 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या. ते आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहे आणि ते आपण मसाले थंड होण्यासाठी ठेवलेत. इथं मी चिकन धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद, 1.5 चमचा धने पावडर व 1 चमचा मीठ टाकून आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आणि हे मिक्सचर आपल्याला मॅरिनेशनसाठी 15 ते 20 मिनिट कमीत कमी ठेवायचं आहे. जेवढं जास्त वेळ ठेवाल तेवढं चांगलं आहे. त्यानंतर मी कुकरमध्ये तेल टाकते आणि तेलामध्ये मी बारीक कापून घेतलेला कांदा टाकते. आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतत आला की आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे. इथं मी 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि आपण जी आज रेसिपी बनवणार आहे ती अर्धा किलो चिकनची बनवत आहे. टोमॅटो आणि कांदा परतत आहे तोपर्यंत आपल्याला मसाले दळून घ्यायचे आहे. सर्वप्रथम मी थोडं सुकं खोबरं, लसूण व थोडंसं आलं घालून हे बारीक करून घेत आहे. हे वाटीमध्ये साईडला काढून घेते आणि त्याच कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करून भाजलेले मसाले चांगले बारीक दळून घ्यायचे आहे. या मसाल्याचं वाटण बनवताना आपल्याला यामध्ये पाणी घालून हे ओलं वाटण तयार करायचं आहे. हे वाटण जेवढं बारीक असेल तेवढं ग्रेव्हीला टेस्ट छान येते. तुम्ही बघू शकता कशी कन्सिस्टन्सीने मी हे वाटण बारीक केलेलं आहे मिक्सरने. आता आपल्याला कांदा व टोमॅटो परतून झालेला आहे. त्यामध्ये सुकं वाटण आपल्याला परतून घ्यायचं आणि नंतर बारीक केलेला ओलं वाटण घालायचं आहे. इथे मी विसरले सुकं वाटण टाकायचं अगोदर, तर मी नंतर टाकते. इथे आपण परतून घेणारे हे दोन्ही मसाले एकत्र कांदा आणि टोमॅटोमध्ये. हे मसाले आपल्याला अतिशय कमी गॅस ठेवून आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता हे परतून झालेलं आहे. यामध्ये मी हळद टाकते आहे. त्यानंतर मिरची पावडर, मी इथे कांदा लसूण मसाला टाकते आहे 2 चमचे. त्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला यामध्ये. सर्व मसाले ॲड केल्यावर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हे चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे. हे बघा मी मसाले टाकून परतून घेतलेले आहे. अतिशय छान सुगंध येतो आहे मसाल्यांचा. यामध्ये मी चिकन ॲड करते आहे. चिकन ॲड केल्यावर आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे. खूप जास्त हाय फ्लेमवरती गॅस ठेवला तर खालून तळाला मसाला चिकटण्याची करपण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आहे. आपल्याला इथे 1 मिनिट झाकण ठेवायचं कुकरवरती कमी गॅसवर. 1 मिनिटासाठी जस्ट वाफवून घ्यायचं आहे आपल्याला हे मसाल्यासोबत चिकन. आणि त्यामध्ये नंतर मी कोथिंबीर ॲड करते. ते मिक्स करून घ्यायचं. चिकन मसाल्यासोबत चांगले परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता, कमी जास्त. जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी आवडते ग्रेव्हीची तसं तुम्ही पाणी ॲड करा. तुम्ही बघू शकता मी पाणी ॲड केल्यानंतर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे. छान सुगंध सुटला आहे मसाले आणि चिकनचा. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा आणि आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे. इथे मी 3 शिट्ट्या करून घेतल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 3-4 शिट्ट्या करू शकता. चला तर चिकनची भाजी रेडी झालेली आहे. अगदी 20 मिनिटामध्ये तयार होणारी आणि झणझणीत व तोंडाला पाणी सुटणारी चिकनची भाजी तयार झालेली आहे. यासोबत भाकरी छान लागते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चपाती, भाजी, रोटी कशासोबतही खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.